नमस्कार. मी चंपतराव डाकोरे पडे कुंचिलीकर, दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी यांना जागा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये निवेदनं देणे चालू आहे. त्यामध्ये मुखेड, उमरी, हदगाव, किनवट, अर्धापूर आणि आज देगलूर, उमरी या तालुक्यामध्ये निवेदन देणे झालेले आहे. बाकी उर्वी तालुक्यामध्ये दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ तालुक्याचे अध्यक्ष यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देणे चालू आहे. या निवेदनामध्ये आपण शासन प्रशासनाला जागा करतोय. दिव्यांग वृद्ध निराधारांना हक्क मिळावा म्हणून 2016चा कायदा करून आज या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. दिव्यांग बांधवांना न्याय हक्कापासून वंचित ठेवत असताना यांना निवेदनाची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणतीही शिस्तभंग कारवाई होत नाही. या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे शेकडो निवेदनं देण्यात आलेत, शेकडो आंदोलनं करण्यात आले आणि आंदोलनं करून सुद्धा न्याय हक्क मिळत नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सोयीच्या मरण्याच्या परवानगीसाठी 3 वेळेस बेमुदत धरणे आंदोलन सुद्धा केलेले होते. या आंदोलनाची दखल घेऊन पूर्वीचे जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊसाहेब यांनी 7 वेळा बैठक संबंधित अधिकारी दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळासोबत घेतली, आदेश दिले, पण त्या आदेशाची अंमलबजावणी नाही झाल्यामुळं एक वेळेस सुनावणी पण घेतली. त्या सुनावणीमध्ये आदेश आणि निर्देश देऊनही दिव्यांग बांधवांच्या प्रोसिडिंगमधील काही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. उत्तर मिळालं नाही म्हणून संघटनेचा पाठपुरावा सतत चालू आहे आणि या पाठपुराव्यामुळे आजचे सध्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले साहेब यांनी दिव्यांग शिष्टमंडळ आणि संबंधित अधिकाऱ्याची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावर बैठक घेऊन 4 बैठकी घेतल्या. पण तीच बैठक घेतल्यानंतर त्या बैठकी जर प्रोसिडिंग 1 महिना जर होत नसेल आणि संबंधित अधिकाऱ्याकडे पोहोचत नसतील आणि संबंधित अधिकारी त्या निवेदनाची आणि प्रोसिडिंगमधली दखल घेत नसतील तर दिव्यांगांना न्याय हक्क मिळणार नाही. म्हणून पुन्हा या कुंभकर्ण शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही 15 दिवसाची मुदत देत आहोत. या 15 दिवसामध्ये दिव्यांग बांधवांच्या प्रोसिडिंगमधील असलेले सर्व प्रश्न 15 दिवसात दिव्यांगांना सोडले पाहिजे आणि दिव्यांगांना जर आपल्याला न्याय हक्क द्या, जर न्याय हक्क देता येत नसेल तर आम्हाला जंगली प्राण्याप्रमाणे जगणं अशक्य असल्यामुळे आम्ही आपल्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये दिव्यांग बांधव सोयीच्या मरण्याची परवानगी मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब, संबंधित अधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब, माननीय गटविकास अधिकारी साहेब आपल्या नियमामध्ये बसतील किंवा आता सध्या चालू असलेलेच निर्णय आम्हाला द्यायचे आहेत. आम्हाला विनाकारण दुसरे निर्णय मागत नाहीत आम्ही, पण आमच्या हक्कासाठी दिव्यांग बांधवावर कुठं अन्याय होत असेल, दिव्यांग कायद्याची कुठं अंमलबजावणी होत नसेल, अशा प्रश्नासाठी आपण 15 दिवसात न्याय हक्क द्यावा. जर 15 दिवसात आम्हाला दिव्यांग बांधवांना न्याय हक्क नाही मिळाल्यास दिव्यांग बांधव आपल्या तहसील कार्यालयामध्ये आणि सोयीच्या मरण्याची परवानगी मागतील
आणि जर तहसील कार्यालयामार्फत जर आम्हाला न्याय हक्क नाही मिळाल्या तर आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय असो, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, अशा सर्व कार्यालयामध्ये दिव्यांग बांधव आपल्या कॅबिनमध्ये, आपल्या दालनामध्ये आंदोलन करतील. ही आंदोलन करण्याची वेळ शासन प्रशासनाला येऊ देऊ नये. आणि या आंदोलनामध्ये जर पडत झडत आमच्या दिव्यांगांच्या दुखापत झाली, याची सर्वस्वी जबाबदारी या शासन प्रशासनावर राहील. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हा दिव्यांग बांधवांना न्याय हक्क मिळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती मी दिव्यांग विरोधी निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.